भारतीय कृषी अर्थव्यवस्था डिजिटल व्हायची असेल तर त्यासाठी कृषी उत्पादक आणि उद्योजकांसहित सहकारी बँकिंग क्षेत्रानंही आता माहिती तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल व्यवहारांची कास धरायला हवी। याच अनुषंगानं सविस्तर चर्चा करण्यासाठी कृषी अर्थतज्ञ मारुती चापके आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। धन्यवाद। भारतातला जो पारंपरिक शेतकरी म्हणजे जो अगदी छोटा शेतकरी आहे तो आतापर्यंत कायमच रोखीवरच व्यवहार करत आलेला आहे। त्याला जर का आता प्रवास करायचा असेल डिजिटल अर्थव्यवहारांच्या दिशेने मोठंच आव्हान आहे, आपण काय सांगाल? त्याच्यामध्ये जर कृषी क्षेत्राचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी शेतकरी हा त्याचा मध्यबिंदू असतो आणि शेतकऱ्याचे जर व्यवहार जर आपण बघितले तर तो दोन पद्धतीने व्यवहार करतो। एक तर त्याला शेतीसाठी ज्या निविष्ठा लागतात ज्याला आपण ॲग्रिकल्चर इनपुट्स म्हणतो, तर ते इनपुट्स घेण्यासाठी त्याला एक तर डीलर डिस्ट्रीब्युटर या लोकांकडनं ते मटेरियल अवेलेबल करून घ्यावं लागतं। तर आता डीलर डिस्ट्रीब्युटर जर तुम्ही बघितलं तर सगळ्यांचे बँकमध्ये अकाउंट्स असतात आणि ते चेक पण ॲक्सेप्ट करू शकतात। तर म्हणजे तुम्ही जर सप्लाय इनपुट साईडचा जर भाग बघितला तर त्या ठिकाणी आपण हळूहळू काही काळानंतर पूर्ण कॅशलेस त्यामध्ये जाऊ शकतो। दुसरी जी शेतकऱ्याची बाजू असते ज्यामध्ये त्याचं जे प्रोड्यूस तयार झाल्यानंतर किंवा प्रोड्यूस तयार करताना त्याला एक लेबर हा कॉम्पोनंट असतो, म्हणजे हे सीड पेस्टिसाइड फर्टिलायझरच्या व्यतिरिक्त लेबर हा कॉम्पोनंट असतो ज्या ठिकाणी डेली वेजेसनी लेबर येतात आणि त्या लेबरचं जे पेमेंट होतं ते पेमेंट कॅशमध्ये होतं। तर तो एक भाग आहे ज्या भागासाठी उपाय म्हणून जसं मागे केंद्रीय सरकारने सांगितलं की जॅम नावाचा जो त्यांचा कन्सेप्ट होता की जनधनचे जे अकाउंट ओपन केलेले आहेत त्याच्यानंतर जनधन मोबाईल आणि आधार। ॲक्च्युली ज्यावेळेस आपल्याला कुठलीही यंत्रणा कॅशलेस करायची असते तर त्या ठिकाणी जगभरामध्ये जे अभ्यास केलेला आहे तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आलेली आहे की त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा खूप मोठा रोल आहे। जर तुम्हाला जर कॅश बाहेर काढायची असेल तर त्याला तुम्हाला अल्टरनेटिव्ह द्यावा लागणार आणि तो अल्टरनेटिव्ह तो वेगवेगळ्या माध्यमातून असतो। एक तर बँकेचं माध्यम आहे जे तुम्ही चेक थ्रू पेमेंट करू शकता। आता नवीन वॅलेट्स आहेत जे ट्रान्झॅक्शन्स तुम्ही बँके थ्रू न करता जे छोटे ट्रान्झॅक्शन आहेत, जसं मी शेतकऱ्याचं उदाहरण घेऊन सांगितलं की निविष्ठा तो चेकनी देऊ शकतो कारण डीलर ज्या कंपन्यांकडनं माल घेतो त्याचा तो पेमेंट चेकनीच करतो, त्यामुळे तो कॅशचा कॉम्पोनंट त्याचा तिथून बाहेर निघू शकतो। आणि ज्यावेळेस शेतकरी त्याचा माल विकतो तर माल विकताना तो वेगवेगळ्या लोकांना विकतो। समजा तो माल एखाद्या ऑर्गनाइज रिटेलरला विकत असेल, समजा तो रिलायन्स फ्रेश सारख्या कंपनीला विकत असेल किंवा बिग बाजार सारख्या कंपनीला विकत असेल, तर हे लोक सगळे त्यांना पेमेंट बँकिंगनं करतात, म्हणजे त्यांचं ते पेमेंट जे येतं ते बँक थ्रूच येतं। जर एखादा शेतकरी वाशी मार्केटमध्ये किंवा कुठल्याही APMC मार्केटमध्ये व्यापार करत असेल तर व्यापारी लोक सुद्धा त्यांना NEFT किंवा RTGSच्या माध्यमातून त्यांचं पेमेंट करतात। तर मग त्यांच्या ह्या दोन ज्या बाजू आहेत ह्या सध्या दोन्ही बाजू म्हणजे करू शकतात, आता करतायत, सध्या सुद्धा चालू आहे। आता ज्यावेळेस काही लोकांना पैशाची गरज असायची त्यावेळेस व्यापारी लोक त्यांना पैसे पण द्यायचे, कॅशमध्ये काही ट्रान्झॅक्शन व्हायचे। पण बऱ्याच लोकांनी आता हळूहळू NEFT म्हणजे ही सरकारची मोहीम येण्याच्या अगोदर डिमॉनिटायझेशन त्याच्या अगोदर पण NEFT होतच होती, आता त्याचं प्रमाण वाढेल आणि हळूहळू हे कंपल्सरी होईल। म्हणजे प्रत्येकाला जे रिसिवेबल्स आहेत जे येणं आहे त्याच्या प्रोड्यूस विकल्यानंतर त्याचं उत्पन्न विकल्यानंतर जे पैसे मिळणार आहेत ते पैसे त्याच्या बँकच्या अकाउंटमध्येच मिळतील। पण जर छोटे शेतकरी असतील म्हणजे याच्यामध्ये दोनच, जसं मी सांगितलं की लेबर हा कॉम्पोनंट आहे ज्या ठिकाणी सध्या कॅश आपल्याला लागते, दुसरा असतो ट्रान्सपोर्ट। हे दोन जर कॉम्पोनंट सोडले तर बाकी बऱ्यापैकी आता सुद्धा म्हणजे काही ठिकाणी कॅश किंवा विदाऊट कॅशलेस ट्रान्झॅक्शन सध्या सुद्धा होत आहेत। आता लेबरचा जो कॉम्पोनंट आहे जसं बाहेर देशामध्ये इव्हन केनियासारख्या छोट्या देशामध्ये त्या लोकांनी वॅलेटच्या माध्यमातून इव्हन म्हणजे शू पॉलिशपर्यंत, शू पॉलिश करणाऱ्याला सुद्धा तुम्ही मोबाईलच्या द्वारे त्याला पेमेंट करू शकता। जसं आता पेटीएम बऱ्याच ठिकाणी लोकांनी पेटीएम सारखे जे वॅलेट आहेत तसे बँकांचे वॅलेट आहेत। तर केनियामध्ये त्यांनी ही जी क्रांती केली यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग जो होता तो टेलिकॉम कंपनी आणि बँक, ह्या हे दोन्ही घटक एकत्र आले आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे वॅलेट सिस्टम इम्प्लिमेंट केली। त्यांच्या वॅलेट सिस्टममध्ये आणि आपल्या वॅलेट सिस्टममध्ये एवढाच फरक आहे की आपल्या इकडे स्मार्टफोन कंपल्सरी आहे, म्हणजे आपल्या टेक्नॉलॉजी जे एक्सपर्ट आहे त्यांचं म्हणणं आहे की जर आपण स्मार्टफोनमधली जी टेक्नॉलॉजी ती सिक्युरिटी जास्त आहे त्याच्यामध्ये, जी केनियासारख्या देशामध्ये जी सिस्टम वापरल्या जाते कॅशलेस। पंतप्रधानांनी सुद्धा असं आवाहन केलं होतं की तुमचा जो फोन आहे तीच तुमची बँक झाली पाहिजे आणि प्रत्यक्ष बँकेत जायची वेळ तुमच्यावरती यायलाच नको, अशा पद्धतीने तंत्रज्ञानाकडे बघायला सुरुवात करा। अगदी बरोबर। पण लोक असं म्हणतात की आपल्याकडे साक्षरतेचं प्रमाण कमी आहे, इंटरनेट टेलिफोनी आहे ती अगदी खेडोपाड्यापर्यंत पोहोचलेली नाही, या सर्व अडचणींवरती मात कशी करणार? आता याच्यात तुम्ही जे साक्षरतेचा प्रश्न जो काढला तर त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या साक्षरता असतात। एक साक्षरता असते
भाषेची साक्षरता म्हणजे लिहिता वाचता येणं. दुसरी असती अंकाची साक्षरता ज्याला नंबर लिटरसी म्हणतो. आणि दुसरी जी लिटरसी असते ती लँग्वेज लिटरसी असते. तर नंबर लिटरसी सगळ्यांना कळते की मी 5,000चा नंबर लिहिला आणि मी 5,000चा नंबर एका मोबाईलच्या याच्यावरून दुसऱ्या मोबाईलवर SMS पाठवला तर त्याच्या अकाउंटमध्ये पैसे गेले. ही जी टेक्नॉलॉजी आता सध्या केनियासारख्या छोट्या छोट्या देशामध्ये वापरल्या जाते. तर त्या ठिकाणी भारत आपला देश टेक्नॉलॉजिकली आपण सगळ्यात ॲडव्हान्स्ड आहेत वर्ल्डमध्ये. त्यामुळे ITचा जो आपला कॉम्पोनंट आहे तो खूप स्ट्रॉंग आहे. याचा जर योग्य वापर केला तर याच्यामध्ये सगळ्यात मोठं सोल्युशन हे टेक्नॉलॉजीचंच आहे. तर जसं मोबाईल थ्रू जसं पंतप्रधानांनी सांगितलं तर त्या मोबाईल हीच तुमची बँक बनू शकते. आता वॅलेटमध्ये आपण एखाद्या छोट्याशा शॉपवर गेलो, किराणा शॉपवर गेलो तर किराणा शॉपला आपण वॅलेट थ्रू पेमेंट करू शकतो. आणि त्यांच्याकडे पॉस सिस्टम म्हणजे त्याचं दुसरं व्हर्जन आहे. एक मोबाईल झाला ज्या ठिकाणी तुम्हाला कनेक्टिव्हिटी नाही किंवा ॲडिशनल फीचर बेसिकली जे छोटंसं आपण पॉस सिस्टम होतो ज्या ठिकाणी तुम्ही कार्ड स्वाईप करू शकता. आता जनधनमध्ये बऱ्याच लोकांना डेबिट कार्ड इश्यू केलेले आहेत. तर ते लोक त्या किराणामध्ये जाऊन त्या ठिकाणी कार्ड स्वाईप करू शकतात. त्या ठिकाणी जर बायोमेट्रिक यूज केलं आधार कार्ड घेऊन जो सगळ्यात मोठा केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे त्याला ते लोक जॅम म्हणतात. JAM जनधन मोबाईल आणि आधार या तिन्हीचं जर सिंक्रोनायझेशन केलं तर खूप चांगल्या प्रकारचे सिस्टम तयार होते. आणि एकदम छोट्यात छोटे पेमेंट म्हणजे 5 रुपयापासून ते 5,000 10,000पर्यंतचे पेमेंट आपण साध्या मोबाईलने करू शकतो. ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला नंबर लिटरेसीची गरज आहे. खरं. पण दुसऱ्या बाजूला या व्यवहारांवरती जो एक त्याच्यावरती जो एक प्रोसेस करण्यासाठी जो एक त्याच्यावरती टॅक्स लावला जातो आणि जो चार्ज लावला जातो तो चार्ज सुद्धा कुठेतरी कमी होण्याची गरज आहे. चार्ज जो असतो तो नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्सवर असतो. आज जर पेटीएमचे किंवा कुठल्याही वॅलेटचे 100 ट्रान्झॅक्शन होतात. जर ते 100 ट्रान्झॅक्शनवर 2% चार्ज करत असतील तर त्याचे जर 1000 ट्रान्झॅक्शन झाले तर 1000 ट्रान्झॅक्शन झाले तर ते 0.2% पण ते काम करू शकतात. जसं आता IRCTCने गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह घेऊन IRCTCमध्ये जो सर्व्हिस चार्ज लागत होता तो कालपासून बंद केला त्यांनी. कारण त्यांचे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स एवढे वाढले की ती त्यांना जी कॉस्ट आहे टेक्नॉलॉजीची जी कॉस्ट आहे ही ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुमची कॉस्ट कमी होत जाते. जसे जसे ट्रान्झॅक्शन्स होतील सुरुवातीला जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं ज्यामध्ये आता सरकार पण भरपूर इन्व्हेस्टमेंट करेल आणि ऑलरेडी आपल्याकडे बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे. तर त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या जी कॉस्ट आहे ते नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स जर भारताचा आपण विचार केला 120-125 कोटीचा देश आहे आणि याच्यामध्ये जे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स होतील ते करोडो मिलियन ट्रिलियन ट्रान्झॅक्शन्स होतील. तर जर पर ट्रान्झॅक्शनची जर व्हॅल्यू बघितली आपण ती खूप कमी येऊ शकते. म्हणजे ती काही पैशामध्ये येऊ शकते ऍक्च्युली. म्हणजे एक ट्रान्झॅक्शन 5 रुपयाचं केलं तर जास्तीत जास्त 5 पैसे एवढा कमी खर्च त्याला लागू शकतो आणि तेवढ्यामध्ये तुमचं ट्रान्झॅक्शन होऊ शकते. पण ग्रामीण भागामध्ये जे बँकांचं नेटवर्क आहे त्याच्यामध्ये मग भूविकास बँका असतील, सहकारी बँका असतील, पतसंस्था असतील, पतपेढ्या असतील यांचंही एक खूप मोठं जाळं विणलेलं आहे. त्यांना सुद्धा या सर्व डिजिटल क्रांतीमध्ये सामावून घेणं खूप महत्वाचं आहे नाही का? नाही, याच्यामध्ये तुम्ही अगदी बरोबर प्रश्न विचारला. याच्यामध्ये एक मेन स्ट्रीम बँकिंग आहे. मेन स्ट्रीम बँकिंगमध्ये ज्या नॅशनलाइज बँक आहेत, सेंट्रल बँक आहेत किंवा प्रायव्हेट बँक आहेत HDFC किंवा ICICI सारख्या ह्या सगळ्या कोर बँकिंगमध्ये आहेत. आणि याला जोडून ज्या बँका RBIच्या गव्हर्नन्समध्ये येत नाहीत किंवा ह्या बँका लिंक्ड नाहीत, पतसंस्था आहेत. आता बऱ्याच पतसंस्था किंवा आता जनधन ज्यावेळेस सरकारने ही मोहीम राबवली ते मोहीम राबवताना त्यांच्याकडे बिझनेस करस्पॉन्डन्स म्हणून एक कन्सेप्ट होता की म्हणजे बिझनेस करस्पॉन्डन्स म्हणजे एक मधली एजन्सी असते जी एजन्सी तुम्हाला कनेक्ट करू शकते. तर आज जर तुम्ही जसं सांगितलं पतसंस्था आहे, पतसंस्था स्वतःच एक एजन्सी बनू शकते आणि कुठल्या ना कुठल्या एका बँकला लिंक होऊ शकते. म्हणजे हे जे मेन प्रभावामधल्या ज्या बँक आहेत त्या बँकेसोबत हे लोक जुडणं जरुरी आहे. ते लोक जुडल्यानंतर मग त्यांना जी फॅसिलिटी आपण जनधनच्या स्वरूपातल्या अकाउंटला देऊ शकतो की तुम्ही एक सहकारी कोऑपरेटिव्ह बँकचं जर अकाउंट असेल, भूविकास बँकेचं अकाउंट असेल, पतसंस्थेचं जरी अकाउंट असेल तर त्या अकाउंटला सुद्धा ती फॅसिलिटी आपण देऊ शकतो. खरंय. पण अर्थात ही काळ्या पैशांच्या विरोधातली जरी लढाई असली तरी त्याचा फायदा कुठेतरी शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे. त्याला अधिक चांगला दर मिळाला पाहिजे, त्याला निर्यातीच्या अधिक काही संधी उपलब्ध व्हायला पाहिजेत. ते सुद्धा याच्यातनं संभवतं का? याच्यामध्ये जो सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्याच्यामधून जो निकष किंवा त्याच्यामध्ये निष्कर्ष निघेल तो म्हणजे तुमच्याकडे डेटा जनरेट होईल. जे तुमचे फार्मर्सचे ट्रान्झॅक्शन्स होतील किंवा कुठल्याही कमोडिटीचे जे ट्रान्झॅक्शन्स होतील, आज बऱ्याच ट्रान्झॅक्शन्सचं डॉक्युमेंटेशन होत नाही. त्यामुळे तुमच्याकडे डेटा अनालाइज करण्यासाठी कमी डेटा असतो. पण ज्यावेळेस तुमचे प्रत्येक ट्रान्झॅक्शन तुमचं कॅप्चर केलेलं आहे, अकाउंटिंग केलेलं आहे, त्याची डॉक्युमेंट केलेलं आहे, तर तो जो डेटाबेस असेल तो त्या डेटाबेसवरून भरपूर काही
निष्कर्ष काढता येतील, सरकारला त्याच्यातून भरपूर काही नवीन स्कीम लॉन्च करता येतील आणि कुठल्या एरियामध्ये आपण कमी पडतो किंवा कुठं आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे, कुठल्या कमोडिटीची प्राइस शेतकऱ्यांना कमी मिळालेली आहे त्यांच्या MSP पेक्षा किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पेक्षा, ते ट्रेस करू शकतो आपण. आज जर तेच कॅशमध्ये व्यवहार होत असतील तर तुमच्याकडे डेटा जो अवेलेबल आहे की ऍक्च्युअली फार्मरला पैसे मर्यादा किती खूप मिळतात. आहे. म्हणजे फार्मरच्या समजा एक ऑनियनची केस घ्या की पर केजी एखाद्या फार्मरनी जर 10,000 किलो ऑनियन प्रोड्यूस केला असेल, उत्पन्न केला असेल, तर त्या 10,000 ऑनियनच्या अगेन्स्टमध्ये त्याच्या अकाउंटमध्ये किती पैसे आलेले, हे जर आपल्याला ट्रेस करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांचं डेटा अवेलेबल पाहिजे. आणि तो डेटा अवेलेबल फक्त अशा टाईपच्या माध्यमातूनच होऊ शकतो ज्या ठिकाणी तुम्ही ते ट्रान्झॅक्शन कॅप्चर केलेलं आहे. तर ट्रान्झॅक्शन कॅप्चर करण्यासाठी ही खूप मोठी एक अवेलेबिलिटी होऊ शकते. यासाठी खूप एक खरं म्हणजे खूप मोठी संधी असणार आहे आणि त्याच्यामुळे एकंदरच ग्रामीण जी अर्थव्यवस्था आहे भारताची ती झपाट्याने बदलू सुद्धा शकते येत्या काही वर्षामध्ये. आपण इथे आलात आणि आमच्याशी एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती हा जो संवाद साधला याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.